मी आज तुम्हाला पंजिरी कृष्ण जन्माष्टमीसाठी कशी करतात ते सांगत आहे. त्यासाठी 1 वाटी धणे घेतलेले आहेत. आपल्याला ते कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. असे म्हणजे त्यातलं जे मॉइश्चरायझर आहे ते निघून गेलं पाहिजे आणि त्यामध्ये कडकपणा आला पाहिजे. बघा आता याचे भाजून झालेले आहेत, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडेसे गोडंबी टाकलेली आहे, ती गोडंबी पण त्यामध्येच थोडीशी भाजून घ्यायची, कारण आधी याच्यासाठी भाजली नाही की ती खूप अशी जळल्यासारखी झाली. ती याच्या धण्याच्या गरम यानेच ती अगदी भाजून निघते, आपल्याला जास्त भाजायची नाही. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परत अर्धी वाटी साखर घेतली आणि त्यामध्ये हे जे धणे आणि गोडंबी भाजली होती ती आपल्याला घालायची आहे आणि मिक्सरमधून त्याची अगदी ते बारीक अशी पेस्ट करायची आपल्याला त्याची. आणि झाली पंजिरी ही तयार झालेली आहे. पंजिरी अगदी करण्यासाठी सोपी आहे, पण प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. तुमच्याकडे कशी करतात हे मला अवश्य सांगाल. आता आपण नंतर दुसरं सांगणार आहे गोपालकाला. त्यासाठी मी आपले नॉर्मल जे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहेत. आता गोपालकाला म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. तुम्हालाही गोपालकाला आवडतच असेल. आता गोपालकाला नंतर त्यामध्ये मुरमुरे घेतले आणि हे शेंगदाणे टाकत आहे. काही त्यामध्येच मी थोडेसे भिजवलेले चणे पण घातलेले आहेत, कारण गोपालकाला म्हटलं की त्यामध्ये सगळंच काय आलं. प्रत्येक याच्यातही कोणी गोड टाकते, कोणी टाकते. थोडीशी याच्यात तुम्ही चमचाभर साखरही घालू शकता. आता यामध्ये लोणचं घातलेलं आहे. लोणचं हे जरूर घालायचे, कारण लोणच्याने अगदी टेस्ट अशी छान येते. लोणच्याचा मसाला वगैरे आपण जो घालतो त्याने टेस्ट एकदम अशी छान येते त्याला. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये माझ्या रेसिपीज, रांगोळ्या व माझ्या कलेच्या वस्तू तुम्हाला कशा वाटतात हे अवश्य सांगा. आता आपल्या या गोपालकाल्यामध्ये व सगळ्यात जे दही अगदी आवश्यक आहे ते दही मी घालत आहे. आणि दह्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे नावाला चवीपुरते मीठ घालायचे आणि 1 चमचाभर आपल्याला साखर घालायची. आणि तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता. हे पण सांबार कापून टाकलेला आहे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता किंवा लाल तिखट तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता. कोणी फोडणी करून घालते, पण मी तसाच यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा तिखट टाकले. आता आपल्याला हे सगळं अगदी चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती मीठ घातले. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. गोपालकाला म्हणजे अगदी तयार आहे आपला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडे कृष्ण जन्माष्टमीला आणखी काय काय करतात हे मला अवश्य सांगा. यामध्येच मी आपले सेबचे तुकडे, जो आपण रात्री कृष्णाला प्रसाद ठेवतो, त्यातले काही सेबचे तुकडे, केळाचे तुकडे, काकडी हे सगळं कापून यावर ते घातलेलं आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जरी आपण एरवी जर घातलं तर याची टेस्ट लागत नाही, पण गोपालकाल्यामध्ये याची काय असेल, देवाची भक्ती म्हणा का आपल्या मनातली देवाबद्दलची आराधना म्हणा, या गोपालकाल्याला एक अशी वेगळीच चव लागते आणि तो खूप आनंदाने खावीसा वाटतो. आपला गोपालकाला तयार आहे. आता तुमच्याकडे गोपालकाला कसा करतात मला अवश्य सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.